आवाज येईल असं. नमस्कार, मी किशोर घनश्याम पराते बोलतोय. आज या ठिकाणी वसई ईस्टला आम्ही या दोन दादांना इथे भेटलो आणि यांच्याकडून स्वच्छतेबद्दल दोन मतं जाणून घेण्याची आमची इच्छा झालेली आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे स्वच्छतेचं काय महत्त्व आहे या जगामध्ये. तर दादा, तुमचं नाव? रहमान शेख दादा इथं आहेत आणि दुसरे निलेश दादा, रहमान आणि निलेश दादा दोन्ही आपले इथे आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की स्वच्छता आणि त्याचं महत्त्व काय असतं. जेणेकरून जास्त म्हणजे कचरा होऊ शकते तेवढा तुम्ही बाहेर न फेकता ते कचरा कोणी टाकावा किंवा आपलं सोयीसुविधा महानगरपालिकेने केलेलीच आहे. ते कचरा कोंडी असेल किंवा गाडी येते, जेणेकरून त्याच्यात तुम्ही जेवढे कचरा टाकतील तेवढं आपली म्हणजे परिसर किंवा आपलं होऊ शकते तेवढं स्वच्छता राहणार. तर म्हणजे कृपा करून जेवढे होणार म्हणजे आपला परिसर स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. रहमान दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्वच्छता हे आपली जिम्मेदारी आहे, हे आपण स्वच्छता ठेवलीच पाहिजे. कारण आपण बघतोय आपण सहज कचरा कोणत्याही ठिकाणी फेकतो, गाडीमध्ये असू, घरी असू, कॉलेजमध्ये असू, कोणत्याही ठिकाणी असू, आपण सहज कचरा असं फेकून देतो. एक प्रश्न आहे, छोटी गोष्ट आहे, तोच कचरा आपण एखाद्याला पाहतो 5 बोलके थुकतो कोणत्याही ठिकाणी, बरोबर, आणि सहज कचरा फेकतो. फक्त एक इमॅजिन जर गोष्ट करून पाहिली आपण, तेच थुकणं आपण घरात जर केलं तर, तोच कचरा आपण घरात फेकला तर, तेव्हा समजेल खरं महत्त्व स्वच्छतेचं काय असतं. आणि ही माणसं, हे वसई विरार महानगरपालिकेची माणसं आहेत, रहमान दादा आणि निलेश दादा. हे जवळपास 12 ते 14 तास या स्वच्छतेसाठी काम करतात. इव्हन हे शेड्यूल बदललं तर रात्री पण मेहनत करतात. तर अशी स्वच्छता ठेवणाऱ्या अशा मेहनती माणसांना माझ्याकडून नमस्कार. आणि खरोखरच हे राष्ट्रीय नव्हे तर जगाचं काम करत आहे. कारण स्वच्छता जर नसेल तर वेगवेगळ्या बिमाऱ्या होतात आणि त्या विळख्यामध्ये आपणच सापडतो. म्हणून ही आपली जिम्मेदारी आहे, स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. जसं घर स्वच्छ ठेवतो तसा परिसर व आपलं राष्ट्र स्वच्छ ठेवलं पाहिजे, यामध्ये कसलीही शंका नाही. आणि हो, मी सल्यूट करतो अशा मेहनती माणसांना आणि धन्यवाद देतो. आणि देवकते यालाही मी धन्यवाद मानतो, कारण त्यांनी आपल्या चांगल्या पद्धतीने हातभार याच्यामध्ये लावला आणि शूट करण्यासाठी पण मदत करतो. थँक्यू सो मच आणि जय हिंद. थँक्यू दादा.